नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2021 या वर्षामध्ये 10वीच्या वर्गामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सुरुवातीला अभिनंदन करतो. मित्रांनो, हे शैक्षणिक वर्ष जे जगावर कोरोना विषाणूचं संकट आलेलं आणि त्या कोरोना विषाणूमुळे जग थांबलेलं, असं भारतामध्ये सुद्धा मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. आजही आपल्या शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाही. आपल्याला वर्गामध्ये येऊन शिकता येत नाही आणि म्हणून तुमचं 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जाताना तुम्हाला काही अडचणी येऊ नये, तुमचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गोदावरी विद्यालय मंगरत या शाळेनं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन शिक्षण देण्याचं ठरवलेलं आहे. त्याचा आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आपल्याला सामाजिक शास्त्र या विषयाचा अभ्यास करायचा. मागच्या वर्षी सुद्धा आपण सामाजिक शास्त्र या विषयामध्ये इतिहास, राज्यशास्त्र आणि भूगोल या विषयाचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये आपण भूगोल या विषयाचा आज अभ्यास करणार आहोत. भूगोल आपल्याला नवीन नाही. आपण 3री पासून 5वी पर्यंत परिसर अभ्यास या विषयामध्ये भूगोलचा अभ्यास केला. तर 6वी पासून 9वी पर्यंत भूगोल या विषयामध्येच भूगोलचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. अनेक घटकांचा तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास केला. आज या 10वीच्या वर्गामध्ये भूगोलचा अभ्यास करत असताना पहिलं प्रकरण क्षेत्रभेद हे आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष वर्ग चालू होते त्यावेळेस एखादी क्षेत्रभेद घेऊन शिकूया. आणि मग आज आपण दुसरं प्रकरण स्थान आणि विस्तार हे प्रकरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो, 10वीचा भूगोल आपल्याला शिकत असताना या भूगोलमध्ये 2 देशाचा तुलनात्मक अभ्यास या भूगोलमध्ये शिकायचा आहे. हे 2 देश कोणते असावे, या 2 देशाची निवड कशी केली, या 2 देशाची निवड करत असताना या दोन्ही देशामध्ये जे काही साम्य असेल याचा विचार केला गेला. या दोन्ही देशामध्ये शासन प्रणाली कशी आहे, दोन्ही देशाची ऐतिहासिक भूमीमध्ये पार्श्वभूमीमध्ये साम्य आहे का, या देशाच्या हवामानामध्ये साम्य आहे का, या दोन्ही देशांना समुद्र किनारा आहे, असा या 2 देशाची निवड या तुमच्या 10वीच्या भूगोलमध्ये केलेली आहे. ते 2 देश कोणते हे आपण पुढे ओळखणार आहोत, शिकणार आहोत. याचबरोबर या 2 देशांचं हवामान, जलप्रणाली, या ठिकाणचं पर्यटन, या ठिकाणचा आर्थिक विकास, या ठिकाणची लोकसंख्या, या ठिकाणची वस्ती, या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. परंतु आज आपल्याला या प्रकरणामध्ये म्हणजे या देशाचं स्थान आणि विस्तार, या जगाच्या पृथ्वीवर, जगाच्या पाठीवर, या पृथ्वीवर या 2 देशाचं स्थान नेमकं कुठे, या 2 देशाचा विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार कसा आहे, रेखावृत्तीय विस्तार कसा आहे, हे आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे. तर हे 2 देश कोणते आहेत यासाठी मी काही तुम्हाला सूचक विधानं सांगणार आहे. सुरुवातीला पहिल्या देशाचा मी ध्वज तुम्हाला या बोर्डवर दाखवतो आहे. हा ध्वज तुम्ही ओळखा तो कोणत्या देशाचा असेल. नंबर 2, हा देश जागतिक लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. म्हणजे जगामध्ये 2 नंबरची लोकसंख्या या देशामध्ये आहे. 3, या देशामध्ये क्रिकेट हा खेळ प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे. क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे. आणि 4, या देशामध्ये मसाला उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं आणि मसाले उत्पादनाच्या बाबतीत हा देश म्हणजे जगप्रसिद्ध आहे. तर या विधानावरून
या ध्वजावरून तुम्ही हा देश कोणता आहे हे ओळखायचं आहे. हे साहजिकच आहे. हा देश म्हणजे आपला देश म्हणजे भारत हा देश आहे. तर दुसरा देश, दुसऱ्या देशाचा मी ध्वज दाखवतो. हा ध्वज आहे. या देशाचा जागतिक लोकसंख्येच्या क्रमवारीत 5वा क्रमांक लागतो. म्हणजे जगामध्ये 5व्या नंबरची लोकसंख्या या देशामध्ये आहे. या देशामध्ये सांबा नृत्यासाठी हा देश प्रसिद्ध आहे. 4, या देशामध्ये सर्वात जास्त कॉफी उत्पादन घेतलं जातं, म्हणून या देशाला कॉफी स्पॉट म्हणून ओळखलं जातं. आणि 5, या देशामध्ये फुटबॉल हा खेळ प्रसिद्ध आहे. अनेक फुटबॉलचे प्रसिद्ध खेळाडू या देशानं आपल्याला दिलेले आहेत. तर यावरून, या सूचक विधानावरून, या ध्वजावरून आपण म्हणजे हा देश कोणता असेल तो ओळखू शकता. हा देश आहे म्हणजे ब्राझील. म्हणजे भारत आणि ब्राझील या 2 देशांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या 10वीच्या वर्गातली भूगोलमध्ये शिकायचा आहे. ह्या 2 देशांची निवड करताना मग मी सांगितल्याप्रमाणे या दोन्ही देशामध्ये अनेक प्रकारचं साम्य, शासन प्रणालीमध्ये साम्य, ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये साम्य, या दोन्ही देशाच्या हवामानामध्ये साम्य, दोन्ही देश विकसनशील देश आहे, दोन्ही देशाला समुद्र किनारा आहे. आणि म्हणून या 2 देशाची म्हणजे आपल्या देशासोबत दुसऱ्या देशाची तुलना करण्यासाठी या ब्राझीलची निवड तुमच्या म्हणजे पुस्तकामध्ये. यानंतर आपण ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार. या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, तर सुरुवातीला आपण भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत. मागच्या वर्गामध्ये आपण शिकलेला की भारत हा देश 150 वर्ष पारतंत्र्यात होता, म्हणजे इंग्रजांच्या आधिपत्याखाली होता. म्हणजे जवळपास 1.5 शतक इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर होतं. 15 ऑगस्ट 1947 हा देश स्वातंत्र्य झाला. आणि तेव्हापासून मात्र आपल्या देशामध्ये म्हणजे संसदीय लोकशाही, संसदीय शासन प्रणाली अस्तित्वात आलेली. स्वातंत्र्यानंतर पहिल्या 20 वर्षामध्ये भारताला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. आणि याच्यामुळं आपल्या विकासाला फार मोठा अडथळा या युद्धाचा झाला. ही फार मोठी समस्या आपल्या देशासमोर होती. ते 3 युद्ध कोणते, तर त्याच्यामध्ये पहिलं युद्ध आपण 1962 मध्ये आपलं 1962 चीन सोबत मध्ये चीन आणि भारत या 2 देशामध्ये युद्ध झालं. आणि या काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. आणि या दोन्ही देशाच्या युद्धामध्ये आपला भारताचा या देशामध्ये पराभव झाला. आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला म्हणजे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. दुसरं युद्ध झालं आपल्या दुसऱ्या शेजारी देशाबरोबर, तो म्हणजे पाकिस्तान. हे 1965 मध्ये पाकिस्तान सोबत दुसरं युद्ध झालं. दुसऱ्या युद्धाला भारताला सामोरं जावं लागलं. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री होते. आणि या दोन्ही देशाच्या शेजारी देशाच्या युद्धामध्ये भारताचा विजय झाला. परंतु विजय जरी झाला असला तरी अनेक आर्थिक समस्यांना भारताला तोंड द्यावं लागलं. त्यानंतर तिसरं युद्ध भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना 1971 मध्ये झालं. ते सुद्धा पाकिस्तान सोबत.
पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश, तिथल्या स्वातंत्र्य लढा आणि त्या लढ्याला भारताने दिलेला पाठिंबा याच्या माध्यमातून या युद्धाला सुरुवात झाली आणि या युद्धामध्ये सुद्धा भारताचा विजय झाला आणि याची परिणिती अशी झाली की जगाच्या पाठीवर एक नवीन देश बांगलादेश म्हणून उदयाला आला. जे पूर्व पाकिस्तानपासून वेगळा झाला आणि तो एक स्वतंत्र देश बांगलादेश म्हणून निर्माण झाला. या पद्धतीनं या युद्धात सुद्धा भारतानं विजय मिळवला. या युद्ध 20 वर्षामध्ये हे 3 युद्ध भारतासोबत शेजारी देशाची झाली. त्या 3 युद्धांना भारताला सामोरं जावं लागलं. याबरोबरच अनेक इतर समस्या सुद्धा भारतामध्ये होत्या. दुष्काळ, कधी कोणत्या भागामध्ये ओला दुष्काळ पडत होता तर कोणत्या भागामध्ये कोरडा दुष्काळ पडत होता. या दुष्काळाच्या समस्या सुद्धा भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भारताला सामोरं जावं लागलं. या व्यतिरिक्त अनेक छोट्या मोठ्या समस्या, या समस्यांना तोंड देत भारतानं आपला आर्थिक विकासचा वेग चालू ठेवला आणि हे सर्व समस्यांना तोंड देऊन भारत हा देश एक प्रमुख विकसनशील देश म्हणून आज ओळखला जातो. विकसनशील देश, जी जगाची विभागणी 3 भागामध्ये केली, आर्थिक विकासावरून 3 भागामध्ये केली आहे, जे विकसित देश झालेले. म्हणजे पहिला भाग आहे विकसित देश, ज्यांचा विकास झालेला आहे. दुसरा विकासाकडे वाटचाल असलेले देश म्हणजे विकसनशील देश, आणि तिसरा आहे ज्यांचा विकास झाला नाही असे अविकसित देश. तर मधल्या जो भाग आहे विकसनशील देश, याच्यामध्ये भारताचा समावेश आहे. त्यानंतर एक प्रमुख बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जातं. भारतामध्ये जे लोक राहतात, लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या, भारतामधल्या लोकांची क्रयशक्ती वाढत आहे आणि याच्यामुळं एक जगामध्ये एक प्रमुख अशी बाजारपेठ म्हणून सुद्धा भारताकडे पाहिलं जातं. हे सर्व कशामुळे शक्य झालं तर वेळोवेळी आर्थिक सुधारणा भारतानं केल्या. या आर्थिक सुधारणामुळे भारताचा विकास होत गेला. याच्यामध्ये वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून विकास असेल, 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि याच्यामुळं भारताचा विकासाला फार मोठा हातभार लागला आणि भारताचा विकासचा वेग म्हणजे वाढत गेलेला आहे. त्यानंतर भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. तरुणाईचं प्रमाण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. जो कार्यशील गट असतो, जे काम करण्याची क्षमता असलेला गट, 18 पासून 51 वर्षापर्यंतचा जो गट असतो, त्या गटामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे आणि म्हणून भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. अशा पद्धतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या देशाची आहे. त्यानंतर दुसरा जो देश आहे ब्राझील, याची सुद्धा पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला पाहायची. जसं भारत 1.5 शतक इंग्रजाच्या आधिपत्याखाली होता, तसा ब्राझील सुद्धा 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. पोर्तुगीज आपण नाव ऐकलेलं दिसतंय, कारण या पोर्तुगीज हे आपल्या देशावर सुद्धा आपल्या काही प्रदेशामध्ये यांचं साम्राज्य होतं. उदाहरणार्थ गोवा, दमन-दीव हा जो भाग आहे, या भागावर पोर्तुगीजांचं साम्राज्य होतं. पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली हा भाग होता. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1960च्या आसपास गोवा मुक्तीसंग्राम झाला आणि या मुक्तीसंग्रामानंतर पोर्तुगीज इथून निघून गेले आणि गोवा आणि दमन-दीव हे भाग आपल्या भारताच्या संघराज्यामध्ये विलीन करण्यात आलेला आहे. तर ह्या पोर्तुगीजांचं या ब्राझीलवर 3 शतकापेक्षा अधिक काळ आधिपत्य होतं
त्या ठिकाणी त्यांचं साम्राज्य होतं. आणि मग 7 सप्टेंबर 1822 साली त्या ब्राझीलला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या ठिकाणाहून पोर्तुगीज परत गेले. 1822 पासून 1930 पर्यंत हा पहिला टप्पा आणि 1930 पासून 1985 पर्यंत या देशामध्ये जे लोकप्रिय लष्करी राजवट होती. 1930 पासून 1985 पर्यंत या देशामध्ये लोकप्रिय लष्करी राजवट होती. आणि 1985 नंतर मात्र या देशामध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली अस्तित्वात आली. ते राष्ट्रपती नियंत्रित भारतामध्ये संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. म्हणजे संसदेचं नियंत्रण त्या सरकारवर असतं. तसं ब्राझीलमध्ये सरकारवर राष्ट्रपतीचं नियंत्रण असतं. म्हणजे राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली 1985 पासून ब्राझीलमध्ये म्हणजे अस्तित्वात आलेली आहे. यानंतर 20व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ब्राझीलला अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं. अनेक आर्थिक समस्या ब्राझीलमध्ये उत्पन्न झाल्या, निर्माण झाल्या आणि त्या आर्थिक समस्यांना ब्राझीलला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावं लागलं. तरी पण ब्राझीलनं आपला विकास, आर्थिक विकास चालू ठेवलेला आहे आणि आज देशामध्ये एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडं पाहिलं जातं. जसं भारताकडं प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं, तसं ब्राझीलकडं सुद्धा एक जगामधली प्रमुख बाजारपेठ म्हणून ब्राझीलकडं पाहिलं जातं. कारण तर ब्राझीलमध्ये सुद्धा मोठी लोकसंख्या आहे, विस्तार मोठा आहे आणि म्हणजे हा देश म्हणजे विकसनशील देश आहे आणि याच्यामुळं या देशाकडं एक प्रमुख बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं. त्याच्यानंतर हा देश जगाला आर्थिक हातभार लावणारा देश म्हणून सुद्धा या देशाकडं पाहिलं जातं. जगामध्ये जे इतर देशांना आर्थिक हातभार लावणारा देश म्हणून या देशाकडं पाहिलं जातं. तर अशा दृष्टीने, अशा प्रकारे या ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. तर या दोन्ही देशाच्या ज्या ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहिलेल्या आहेत. सुरुवातीला जगाच्या नकाशामध्ये हे दोन्ही देश कुठं आहेत हे मी तुम्हाला दाखवतो. भारत देश आहे हा जो दाखवतोय, या ठिकाणी भारत देश आहे. तर ब्राझील हा देश, भारत हा देश आशिया खंडात आहे, तर ब्राझील हा देश या ठिकाणी आहे आणि हा दक्षिण अमेरिका खंडामध्ये याचं स्थान आहे. यानंतर हे कोणत्या गोलार्धात आहेत यासाठी मी तुम्हाला काही फोटो दाखवतो. तर हे जे गोलार्ध केलेले आहेत, तर या गोलार्धामध्ये हे विषुववृत्त आहे आणि याच्या वरचा जो भाग आहे तो उत्तर गोलार्ध आणि खालचा जो भाग आहे त्याला दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखलं जातं. लक्षात आलंय? हा जो भाग आहे, हा वरचा भाग आहे हा जे उत्तर गोलार्ध आणि हा जो खालचा भाग आहे हा सगळा दक्षिण गोलार्धाचा भाग आहे. मधोमध जे गेलेलं आहे ते विषुववृत्त आहे. हे ज्या काही आडव्या रेषा तुम्हाला दिसत आहेत ह्या अक्षवृत्तीय रेषा आहेत. तर ह्या ज्या उभ्या तुम्हाला रेषा दिसतात, काल्पनिक रेषा आहेत, ह्या रेखावृत्तीय विस्तार म्हणजे रेखावृत्तीय रेषा आहेत. तर हे दक्षिण आणि उत्तर गोलार्ध पाहिल्यानंतर पूर्व आणि पश्चिम गोलार्ध कसे आहेत तर हे पण पाहू. तर ही जी तुम्हाला रेषा दिसते डार्क लाल, मी दाखवतो तुम्हाला. तर या रेषेपासून
पूर्वेकडला म्हणजे उजव्या साईडचा जो भाग आहे तो पूर्व गोलार्ध म्हणजे हा, आणि डाव्या साईडचा जो भाग आहे तो पश्चिम गोलार्ध म्हणून ओळखला जातो. हा सर्व भाग पूर्व गोलार्ध आणि हा सर्व भाग पश्चिम गोलार्ध आहे. तर साहजिकच आहे हा भारत देश जे या विषुववृत्तापासून वरच्या बाजूला आहे. हे बघा, हे विषुववृत्त आणि याच्यापासून जे वरच्या बाजूला या ठिकाणी भारत देशचं म्हणजे स्थान आहे. तर ब्राझील हा देश म्हणजे विषुववृत्ताच्या वर पण थोडा वर आणि खाली पण असा म्हणजे पसरलेला हा देश ब्राझील देश आहे. म्हणजे यांचं जे कोणत्या गोलार्धात आहे भारत, तर भारत हा म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धात पूर्ण देश आहे. काय, भारत देश कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्धात. म्हणजे हा उत्तर भाग आणि हा इथून इकडं असलेला हा पूर्व भाग म्हणजे पूर्व गोलार्ध म्हणजे उत्तर गोलार्धात आणि पूर्व गोलार्धात भारताचं पूर्ण स्थान आहे. तर ब्राझील हा देश बघा विषुववृत्ताच्या वर म्हणजे उत्तर गोलार्धात सुद्धा आहे, विषुववृत्ताच्या खाली म्हणजे दक्षिण गोलार्धात सुद्धा आहे, आणि इकडं म्हणजे उभा विचार केल्यानंतर हा पश्चिम गोलार्धामध्ये हा भाग आहे. म्हणून याचं स्थान हे उत्तर दक्षिण पश्चिम गोलार्धात आहे. काय, ब्राझील हा देश जे उत्तर दक्षिण पश्चिम गोलार्धात आहे. हे फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला भारताचा नकाशा दाखवतो. हा भारताचा नकाशा आहे. हा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार या नकाशावरून आपण समजावून घेऊया. हे बघा, यामध्ये ह्या ज्या रेषा आहेत या अक्षवृत्तीय रेषा आहेत. हे मकरवृत्त गेलं आहे, हे मकरवृत्त आहे, हे डबल डबल दाखवतो मी, आणि ह्या अक्षवृत्तीय रेषा आहेत त्याला समांतर विषुववृत्ताला. तर ह्या ज्या उभ्या रेषा आहेत हे बघा, ह्या रेखावृत्तीय रेषा आहेत. हे आपण पाहिलेलं आहे. आता आपल्याला याचा अक्षवृत्तीय विस्तार बघायचा, म्हणजे ह्या जो आडव्या जो विस्तार आहे, आडव्या रेषेचा जो विस्तार आहे विषुववृत्ताला समांतर, तो बघायचा आहे. तर साहजिकच हे आपल्याला विषुववृत्तापासून वर मोजली जावं लागेल. म्हणून आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी किती अंश आहे हे आपल्याला बघावं लागेल. तर नकाशा मोठा करून दाखवतो, आणि इथं बघा ह्या रेषेवर तुम्हाला या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार तुम्हाला हे दिसत 8.4 म्हणजे उत्तर. आता उत्तर का आलं, तर आपला देश हा म्हणजे अक्षवृत्तीय गोलार्धामध्ये उत्तर भागामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला 8.4 उत्तर ते बघा इथं तुम्हाला दिसतंय हे 36, हे बघा ही 36 अंशाची अक्षवृत्तीय रेषा आहे, आणि मग 36च्या पुढं वर आहेत आपण, आणि म्हणून या ठिकाणी आपला विस्तार हा 37.6 आहे. म्हणजे भारताचा अक्षवृत्तीय विस्तार जे 8.4 उत्तर ते किती 37.6 ते पण उत्तरच. म्हणजे आपण उत्तर गोलार्धात असल्यामुळं हे दोन्ही तुम्हाला उत्तरच लिहावं लागेल. जे आला लक्षात, अक्षवृत्तीय विस्तार भारताचा 8.4 उत्तर अक्षवृत्त ते 37
अंश 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त असा आहे. परंतु भारताचा अजून काही दक्षिणेकडे भाग आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा भाग लाल दाखवतोय, हे आपले भारताचे अंदमान आणि निकोबार बेटं आहेत. तर हा भाग मोठा करून दाखवतो आणि याच्यामध्ये जे सर्वात दक्षिणेकडे जे टोक आहे भारताचं या ठिकाणी, तर हा इंदिरा पॉइंट म्हणून हा भाग ओळखला जातो. आणि हा भाग अक्षवृत्तीय रेषेवर 6.45 आहे. म्हणून भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉइंट ओळखलं जातं. हा झाला अक्षवृत्तीय विस्तार. तर आता रेखावृत्तीय विस्तार पाहू. आता रेखावृत्तीय विस्तार तुम्हाला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जावं लागेल, कारण त्या डाव्या बाजूकडून 0 अंशाचं म्हणजे काल्पनिक रेषा आहे आणि तिथून आपण पुढं जावं लागणार आहे. तर हे बघा, ही जी अक्षवृत्तीय रेषा आहे, ही बघा, ही दाखवतोय तुम्हाला मी. ही आहे 68 अंशावरची. आणि भारताचा विस्तार थोडा या रेषेच्या अजून पश्चिमेकडं म्हणून 68.7 पूर्व. आता हे पूर्व का आलं, तर आपण रेखावृत्तीय गोलार्धामध्ये पूर्व गोलार्धात आहोत, म्हणून हे आपल्याला या ठिकाणी पूर्व लिहावे लागेल. तर 68.7 पूर्व ते इकडं बघू आपण. ही बघा, ही रेषा दाखवतो, ही 96 ची ही रेषा आहे. 96 आहे बघा, हे इथं पूर्व. परंतु याच्याही आपण पुढं आहोत, म्हणून जे 97.25 पूर्व पर्यंत आपला रेखावृत्तीय विस्तार आहे. म्हणजे आपला रेखावृत्तीय विस्तार किती झाला? 68. किती झाला? 68.7 पूर्व ते 97.25 पूर्व रेखावृत्त असा हा आपला रेखावृत्तीय विस्तार आहे. आपल्या देशाचा रेखावृत्तीय विस्तार आहे. हे आता आपल्याला, मला वाटते तुम्हाला आपल्याला हे सर्व ह्याच्यावरून समजलं असेल. यानंतर आपण ब्राझीलचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार पाहू. मी ब्राझीलचा तुम्हाला नकाशा दाखवतो. हे बघा, आता ब्राझील बघा स्थान आपण मग पाहिलं, विषुववृत्ताच्या वर आहे म्हणजे तो उत्तर गोलार्धात आहे. विषुववृत्ताच्या दक्षिण खाली आहे म्हणजे दक्षिण गोलार्धात आहे. आणि हा पूर्ण रेखावृत्तीय विचार केल्यानंतर हा म्हणजे पश्चिम गोलार्धात आहे. म्हणून अक्षवृत्तीय विस्तार सुरुवातीला आपण बघू, तर आपल्याला हे विषुववृत्तापासून आता आपल्याला खाली बघत जावं लागेल. म्हणून हे बघा, मी तुम्हाला इथं दाखवतो. हे 10 अंश या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, 10 अंश. तर याच्या अगोदर विस्तार याचा म्हणजे सुरू होतोय आणि म्हणून याचा अक्षवृत्तीय विस्तार हा 5.15 उत्तर. हे उत्तर का आलं, तर हा विषुववृत्तापासून वरचा भाग हा उत्तर गोलार्धात, उत्तर अक्षवृत्त ते तर खालचा भाग बघू आपण.
हा आहे, हा जो भाग आहे हा इथं 33 अंश 45 मिनिट दक्षिण, कारण हा दक्षिण गोलार्ध आहे, दक्षिण अक्षवृत्त अक्षवृत्त असा याचा अक्षवृत्तीय विस्तार आहे. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, 5 अंश 15 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 33 अंश 45 मिनिट दक्षिण अक्षवृत्त असा अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलचा आहे. तर आता हे रेखावृत्तीय विस्तार बघू आपण. ह्या रेखावृत्तीय विस्तार, हे रेखावृत्तीय रेषा, याचा विस्तार बघायचा आहे आपल्याला. हा आता तुम्हाला इकडून बघत जावा लागणार आहे, म्हणजे इकडून बघत जावं लागणार आहे. तर हे या ठिकाणी 34 अंश किती 34 अंश 45 मिनिट पश्चिम रेखावृत्त, काय पश्चिम रेखावृत्त आता पश्चिम का आलं तर का रेखावृत्त हे जे रेखावृत्तीय गोलार्धामध्ये हा भाग पश्चिमेकडे आहे, ब्राझील पश्चिम गोलार्धात आहे, म्हणून 34 अंश 45 मिनिट पश्चिम रेखावृत्त ते या ठिकाणी बघा. हा जो विस्तार आहे त्याचा इथपर्यंत, तर हा आहे 73 अंश 48 मिनिट पश्चिम रेखावृत्त, हे पश्चिमच म्हणतो, पश्चिम रेखावृत्त. तर अशा पद्धतीचा विस्तार या ब्राझीलचा आहे. ज्या आपल्याला दोन देशांचाही अभ्यास करायचा आहे, त्या दोन देशांची ओळख मी तुम्हाला थोडक्यात करून देणार आहे. हा जो नकाशा दिसतोय तो भारत, या देशाची राजधानी नवी दिल्ली जी या ठिकाणी आहे. 1947 पासून संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली भारतामध्ये आहे. या देशामध्ये जे घटक राज्य आहेत हे तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी दिसत आहेत. हे बघा, हे महाराष्ट्र आपला, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हे जे काही घटक राज्य दिसत आहेत. आपल्या देशामध्ये 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश होते, परंतु मागच्या 2019 मध्ये हे जे काही जम्मू काश्मीर आहे या राज्याचा, घटक राज्याचा दर्जा रद्द करून या ठिकाणी 2 केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाख, आणि म्हणून आपल्याकडं सध्या म्हणजे 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो. साहजिकच आहे, भारताच्या पेक्षा जास्त लोकसंख्या असलेला चीन हा एकमेव देश आहे. विस्ताराच्या दृष्टीनं भारताचा 7वा क्रमांक लागतो. विस्ताराच्या दृष्टीनं भारतापेक्षा 6 देश मोठे आहेत. त्याच्यामध्ये रशिया आहे, कॅनडा आहे, चीन आहे, अमेरिका, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया. ह्या देशामध्ये क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे आणि या देशानं अनेक क्रिकेटपटू, क्रिकेट खेळाडू दिलेले आहेत. उदाहरणार्थ सुनील गावस्कर,
सचिन तेंडुलकर, कपिल देव असे दिग्गज खेळाडू या देशामधून म्हणजे देशातील प्रसिद्ध आहेत. मसाल्याच्या पदार्थांच्या उत्पादनासाठी हा देश प्रसिद्ध आहे. कथकली, भरतनाट्यम अशा पद्धतीचे नृत्य प्रकार या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या देशाच्या मध्यामधून कर्कवृत्त गेलेलं आहे. तर हे कर्कवृत्त ज्या ठिकाणाहून गेलेलं आहे तर तो भाग मी तुम्हाला दाखवतो. तर या भागामधून हे कर्कवृत्त भारताच्या गेलेलं आहे. शेजारी देश तुम्हाला मी दाखवतोय. पूर्वेला हे बघा, या ठिकाणी हा बांगलादेश आहे. मी इथं दाखवतो तुम्हाला, हा बांगलादेश. दुसरा आहे हा म्यानमार. पश्चिम बाजूला हा पाकिस्तान आहे. भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान आहे. तर दक्षिण बाजूला हा श्रीलंका, हा दाखवतो मी श्रीलंका. त्याच्यानंतर अजून ह्या भागामध्ये अंदमान निकोबारच्या साईडला इंडोनेशिया हा सुद्धा देश आहे. तर उत्तर भारतामध्ये भारताच्या उत्तरेला या वरच्या बाजूला अफगाणिस्तान आहे, या बाजूला चीन आहे, इथं नेपाळ आहे, हा भूतान आहे. अशा पद्धतीचे देश आपले शेजारी देश आहेत. भारताला समुद्रकिनारा आहे, तो पण मी या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये दाखवतो. पूर्व बाजूला हा बंगालचा उपसागर आहे. तर पश्चिम बाजूला या बाजूला अरबी समुद्र आहे. तर दक्षिण बाजूला म्हणजे ह्या साईडला हिंदी महासागर असा या 3 समुद्रांचा किनारा भारताला लाभलेला आहे. यानंतर आपण ब्राझील या देशाचा ची ओळख करून घेऊया. ब्राझीलचा मी नकाशा तुम्हाला दाखवतो. हा जो पिवळा भाग दिसतोय हा ब्राझील देश. याची ब्राझिलिया, हे बघा, ही ब्राझिलिया ही राजधानी. 1985 पासून या ठिकाणी राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. या देशामध्ये 26 घटक राज्य आहेत. जसं भारतामध्ये 28 घटक राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत, तसं याच्यामध्ये 26 घटक राज्य आहेत. या देशाचा लोकसंख्येच्या बाबतीत 5वा क्रमांक लागतो. काय? लोकसंख्येच्या बाबतीत 5वा क्रमांक आहे. आणि विस्ताराच्या बाबतीत सुद्धा 5वाच क्रमांक आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं या देशाचा 5वा क्रमांक लागतो. या देशामुळे फुटबॉल हा खेळ प्रसिद्ध आहे, लोकप्रिय आहे. या देशानं फुटबॉलमधून अनेक खेळाडू जगाला दिलेले आहेत. हे उदाहरणार्थ पेले, रोनाल्डिन्हो असे जगप्रसिद्ध खेळाडूसुद्धा या देशानं जगाला दिलेले आहेत. हा देश कॉफीसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून जगाचा कॉफी पॉट म्हणून या देशाला म्हणजे ओळखलं जातं. सांबा नृत्य या ठिकाणचं लोकप्रिय नृत्य आहे. या देशाच्या उत्तर भागातून म्हणजे विषुववृत्त गेलेलं आहे. मी तुम्हाला विषुववृत्त कुठून गेलं आहे ब्राझीलच्या हे दाखवतो. तर या भागामधून ब्राझीलच्या म्हणजे विषुववृत्त गेलेलं आहे. तर दक्षिण भागातून मकरवृत्त गेलेलं आहे. हे पण तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणाहून हे मकरवृत्त गेलेलं आहे.
या देशाला काही समुद्रकिनारे आणि शेजारी देश सुद्धा आपल्याला पाहिजेत. हे बघा, या देशाच्या पूर्व साईडला जे पूर्वेकडं या भागामध्ये समुद्र आहे, तो दक्षिण अटलांटिक समुद्र आहे. कोणता आहे? तर दक्षिण अटलांटिक समुद्र आहे. तर ह्या उत्तर भागामध्ये उत्तर अटलांटिक समुद्र आहे. म्हणजे दोन बाजूनं या देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे. या देशाच्या जे शेजारी देश आहेत, तर ते पश्चिम साईडला, पश्चिम भागामध्ये बघा, पेरू आहे, हा पेरू देश, बोलिव्हिया हा देश, पॅराग्वे, अर्जेंटिना आहे, हा अर्जेंटिना, हा पॅराग्वे देश, उरुग्वे हा उरुग्वे देश. अशा पद्धतीचे पश्चिम भागामध्ये ब्राझीलचे शेजारी देश आहेत. तर उत्तर ब्राझीलला, म्हणजे उत्तर साईडला ब्राझीलला सुद्धा अनेक देश, शेजारी देश आहेत. याच्यामध्ये बघा, फ्रेंच गियाना आहे, हा कोलंबिया आहे, हा व्हेनेझुएला आहे, हा अजून गियाना, हा गियाना आहे, फ्रेंच गियाना, हा फ्रेंच गियाना. अशा पद्धतीचे या देशाला शेजारी देश आहेत. अशा पद्धतीनं भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची ओळख आपण याच्या माध्यमातून करून घेतलेली आहे.